जय जिनेंद्र मित्रमैत्रिणींनो, आज मी आदरणीय वालचंदजी नानचंदजी शहा यांच्या अहिंसा सम्राट ह्या सुप्रसिद्ध कादंबरीतील प्रकरण 14वे केवळ स्वातंत्र्यासाठी आपल्यासमोर सादर करीत आहे. मिजाजखोर अनंगपाळ अंगाधिपती जीतशत्रू यांचा प्रतिनिधी म्हणून गुलाम मलय देशावर नेमला होता. त्याला प्रतिराजन असा किताब देण्यात आला होता. गेली 10 वर्षे तो प्रमुख अधिकारी मलय देशभर वर्चस्व गाजवत होता. पावानगरी हीच आपली राजधानी व त्या ठिकाणी तो डामडौलाने ऐश आरामात राहत होता. राजा हस्तिपाल याचा राजवाडा आपणास राहण्यास मिळावा म्हणून त्याने प्रयत्न केला, पण राजा हस्तिपालाच्या इन्कारापुढे त्याचे काही चालले नाही. प्रतिराजन अनंगपाळ इतका अरेरावी, जुलमी आणि विषयलंपट होता की मलय देशची प्रजा अत्यंत हैराण होऊन गेली होती. आपल्या सुख लालसेसाठी मलय देशचे धनधान्य आणि सौंदर्य आहे अशी त्याची दृढ भावना झाली होती. जनावरांपेक्षा अधिक सन्मानाने तो मलय देशच्या लोकांना वागवीत असे. मलय देश जागा झाला. मलय देश स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रयत्नास लागला. मलय देशच्या गुलामगिरीचे ढग वितळू लागले आणि मलय देशच्या दुर्दैवाची रात्र संपून त्या देशात स्वातंत्र्याचा अरुणोदय झाला होता. याचा त्या मिजाजखोर अनंगपाळास पत्ताही नव्हता. दिवस स्वारी शिकारीत घालवावा आणि रात्र नाच तमाशात घालवावी. अंगदेशाकडे जाणाऱ्या 4-2 पत्रांवर सह्या केल्या म्हणजे झाले असे तो मानत असे. कराच्या रूपाने, जमीनधाऱ्याच्या रूपाने, भेट नजराण्यांच्या रूपाने मलय देश नागवावा आणि गाड्यांवर भरून दर साल अगणित संपत्ती चंपानगरीस पाठवावी. मलय देशात विकणारे धान्य लुटपाट करून अनेक युक्त्या प्रयुक्त्या लढवून चंपानगरीस पाठवावे. एवढे केले म्हणजे आपला कार्यभाग झाला असे तो मानत असे. अंगदेशाचा दरबार अनंगपाळावर नेहमी खुश राही आणि यामुळे अनंगपाळाच्या जुलूम जबरदस्तीकडे आणि अनीतीमूलक वागण्याकडे नेहमी दुर्लक्ष होई. मल्लकन्यका आणि युवराज महावीर यांनी देशभर दौरा काढला. प्रतिपक्षी अश्वपाल त्यांना सामील झाला आणि देशात नवचैतन्य संचारले आहे हे अनंगपाळास समजत नसे असे नाही. अनंगपाळचे हेर त्याला सर्व काही येऊन सांगत, पण प्रमत्त अनंगपाळ याला त्याचा फारसा विधिनिषेध वाटला नाही. जनावरांपेक्षा ज्यांना अक्कल नाही, ज्यांची सर्व शक्ती आपण हरण केली आहे, अशी निर्बुद्ध व निर्बल मल्ल जनता आपले काय करणार आहे असे त्यास वाटे. तो मोठा घमेंडखोर होता. चंपानगरीचे 4-2 हजार सैनिक मलय देशभर असतील, पण तेवढ्या तुटपुंज सैन्यावर तो स्वतःच फार सामर्थ्यवान मानत असे. देशात दुष्काळ पडलेला आहे, जनता घनघोर आपत्तीत आहे याचा लेश मात्रही विचार न करता तो मिजाजखोर प्रतिराजन ख्याली खुशालीत दिवस घालवत होता. सर्व देश पेटला आहे, त्याचा भडका केव्हा उडेल आणि आपण त्यात केव्हा नष्टप्राय होऊ याची त्याला कल्पनाही आलेली नव्हती. सूर्योदय होऊन घटका होऊन गेल्या तरी अनंगपाळ झोपेतच होता. रात्र गाण्या बजावण्यात गेल्या तर तो लवकर कसा उठणार. पण जेव्हा त्याच्या वाड्याभर गडबड व धांदल उडाली आणि त्याच्या कुटुंबातील माणसे त्याला उठविण्यास आली तेव्हा तो जागा झाला. पहारेकरी नोकरी सोडून निघून गेले आहेत. हुजरे आणि शागिर्द, स्वयंपाकी आणि मोलकरी सर्वच निघून गेले आहेत. कुटुंबाच्या माणसांपलीकडे कोणीही मनुष्य वाडाभर नाही असा जेव्हा बोभाटा झाला तेव्हा तो उठून शयनमंदिराबाहेर आला, तर राजवाड्यातील सर्व कामे स्थगित झालेली आहेत. आपणास पायात घालण्यास जोडे स्वच्छ करून देणारा, आपल्या अंगात घालण्यास कपडे आणून देणारा, आपल्या मुखमार्जनाची व्यवस्था करणारा सर्वच्या सर्व नौकर निघून गेले आहेत. पहाऱ्यावर रखवालदार नाही की घरात एकही नौकर नाही असे त्यास दिसून आले. तो आश्चर्याने थिजून गेला व संतापाने लाल झाला. मोठमोठ्याने शिव्या देत तो चरफडू लागला. पण काय उपयोग.
हे काय झाले, झाले तरी काय, असे विचार करत तो आहे. इतक्यात त्याचे 2-3 दुय्यम नौकर तेथे आले आणि गावभर धुमाकूळ माजलेला आहे. मल्ललोक प्रमत्त झाले आहेत, हुकूम मानेनासे झाले आहेत असे त्यास समजून आले. शहराचा कोतवाल इतक्यात तेथे आला. तेव्हा खरी परिस्थिती प्रतिराजन अनंगपाल यास समजली. वैशाली नगरीहून दुष्काळाच्या संरक्षणाकरिता हजारो गाडे भरून धान्य आले आहे आणि आता आपला दुष्काळ हरला असा आनंदी आनंद शहरभर उडाला आहे. हस्तिपालाचा मोठा राजवाडा धान्याच्या गोण्यांनी भरला असून लिच्छवियांचा सेनापती आणि युवराज महावीर हेही हस्तिपालाच्या राजवाड्यात उतरले आहेत आणि आपले सर्व नोकर लोक नोकऱ्या सोडून स्वस्थ घरी बसले आहेत असे अनंगपाळास समजले. त्याचा नूर उतरला, त्याची चर्या चिंतातूर दिसू लागली. तथापि तो क्रोधाने म्हणाला, कोतवाल, सांगत काय आलात? नोकर लोकांना गिरफ्तार करा, सेनापती सिंह आणि महावीर यांना स्वदेशी परत जाण्याचा हुकूम द्या आणि हस्तिपाल कन्या मल्लकन्यका हिला शहरात गडबड झाली तर तुला जबाबदार धरले जाईल असे बजावा, असा हुकूम प्रतिराजन फरमावित आहे. तोच 2 हेर तेथे आले आणि ते भयप्रद स्वरात म्हणाले, लिच्छवीच्या गणराजाचे हजारो सैनिक शस्त्रास्त्रांसह हस्तिपालच्या राजवाड्याभोवती सुसज्ज अवस्थेत आहेत. त्यांनी शहर काबीज केले आहे. मल्लकन्यकेचा हुकूम आज शहरात जारी आहे. आपला हुकूम आज शहरात कोणीही मानत नाही. असे काय? प्रतिराजन ओरडला. आजपर्यंत काय झोपला होता? आपल्या प्रत्यक्ष राजधानीत जर हा धुमाकूळ, तर देशभर काय चालले आहे? कुठलीही बातमी अद्याप कशी येत नाही? देशभर आमचे अधिकारी आहेत, ते काय सर्व सुस्त आहेत? आपले लष्कर बोलवा, कोतवाल, आपले लष्कर बोलवा. प्रतिराजन कोतवाल म्हणाला, मला एकंदर सर्व परिस्थिती पाहून येऊ द्या. बंडखोर कोणत्या अवस्थेत काय करीत आहेत आणि हे एकत्रित झालेले सैनिक कोठचे व कोण आहेत याचा तपास मला लावू द्या. ठीक आहे, अनंगपाळ म्हणाला. लवकर कामास लागा. स्वतःचे कपडे त्याने स्वतःच काढले, स्नानगृहात जाऊन स्वतः स्नान उरकले आणि मुतपाक खाण्यात जाऊन घरच्या स्त्रियांना आज नोकर मोलकरी येणार नाहीत असे सांगून चिंताक्रांत अवस्थेत आपल्या बैठकीवर येऊन बसला. 1, 2, 4, 8 अनेक हेर आणि कित्येक सांडणीस्वार सर्व मलय देशातून त्याच्याकडे आले आणि देशभर धान्याची समृद्धी लिच्छवियांकडून झालेली आहे आणि सर्व देशभर गावोगाव लिच्छवियांचे सैनिक पसरले आहेत. मल्ललोक आमच्या अधिकाऱ्यांचे हुकूम मानीनासे झाले आहेत. सर्व बेदिली आणि अराजकता माजली आहे अशा बातम्या त्याच्या कानावर पडल्या. त्याची चिंता अनेक पटींनी वाढली. ते अचानक आलेले संकट पाहून तो गांगरला. आपली ख्याली खुशाली आणि ऐश आरामी विसरून, किंबहुना अन्नपाणी वर्जून तो चिंतेच्या भोवऱ्यात सापडला. आता काय करावे? बंडखोरांची तयारी तरी कितपत आहे? चंपानगरीहून मदत येण्यास अवसर तरी आपणास मिळणार आहे काय, या विचारात तो मग्न झाला. आसपासचे अनेक अधिकारी तेथे जमले. सर्वांची चर्या उतरली होती. सर्वच चिंतामग्न होते. इतक्यात विलासपुरीचा नौजवान लोहकार घोड्यावरून त्वरेने अनंगपाळच्या वाड्यात शिरला. चंपानगरीचे प्रमुख अधिकारी अनंगपाळ कोण आहे, असा प्रश्न त्याने केला. या प्रश्नास अनंगपाळने फार निराळे उत्तर दिले असते. बेदम मार आणि कारागृहवास असे शासन अनंगपाळने ठोठावले असते. तोच अनंगपाळ आज स्वतःच्या स्थानावरून उठून त्या स्वरापर्यंत गेला. लोहकार याने बंद केलेला एक लखोटा त्याच्या स्वाधीन केला. अनंगपाळने जवळच्या एका अंमलदारास तो फोडून वाचण्यास सांगितले. तेव्हा त्याने पुढील मजकूर वाचला. आम्ही मलय देशचे नवीन राज्याचे अध्यक्ष आणि स्वातंत्र्य युद्धाचे प्रमुख सेनानी कुमारी मल्लकन्यका आम्हास जनतेने दिलेल्या अधिकारावरून तुम्ही अंगदेशचे प्रतिनिधी
तुमच्या हाताखालील सर्व अधिकारी आणि अंग देशातील व्यापार वगैरे निमित्ताने मलय देशात येऊन राहिलेले सर्व रहिवासी यांना आज्ञा फर्मावितो की मलय देश आता स्वतंत्र झाला आहे. मलय देशाची सर्व राजसूत्रे मल्ल लोकांच्या स्वाधीन आहेत. अंगदेशचे वर्चस्व त्यांनी झुगारले आहे. याकरिता तुम्हापैकी कोणीही आमच्या मलय देशात राहू नये. 8 दिवसांचा अवधी तुम्हास हा देश सोडून जाण्यासाठी दिलेला आहे. त्या अवधीनंतर तुम्ही किंवा तुम्हापैकी कोणी इसम मलय देशामध्ये सापडला तर त्या ठिकाणी त्याचा शिरच्छेद केला जाईल. कसलीही सबब ऐकली जाणार नाही. आमच्या मल्लदेशच्या नवीन राज्याचे सैनिक देशभर हिंडून तुमचा शोध तपास करतील आणि कोणत्याही सबबीवर जो कोणी आमचा देश सोडून जाणार नाही त्याला वर लिहिलेले शासन अवश्य दिले जाईल. मल्लकन्यका मलय देशाची अध्यक्ष आणि प्रमुख सेनानी. प्रथम या बंडखोरास पकडा, अनंगपाळ अति संतापाने म्हणाला. नंतर मल्लकन्यकेचे पाहून घेऊ. हुकुमाचा अंमल होण्यापूर्वी अरे प्रतिराजन, लोहकार घोड्यावरून म्हणाला, तुझ्या वाड्याबाहेर पहा. माझ्या केसास धक्का लागला तर बाहेर मजबरोबर आलेले 1000 सैनिक तुझा आणि तुझ्या मुलाबाळांसह वाड्याचा क्षणार्धात निकाल करतील. असे म्हणून तो हतबुद्ध प्रतिराजन काय उत्तर देतो इकडे दुर्लक्ष करीत लोहकार आला तसा शांतपणे निघून गेला. लवकरच अनंगपाळास समजले की अशा प्रकारची आज्ञापत्रे देशभर पाठविली गेली आहेत. पुढे काय करावे या विचारात ते जेते चिंतातूर झाले. इकडे मलय देशभर आनंदी आनंद उडाला होता. गावोगाव आणि घरोघर धान्याच्या गोण्या पोहोचविल्या जात होत्या. शेतकऱ्यांना शेतीच्या उपयोगी भरपूर बैल मिळाले. सर्व मलय देशभर लक्षावधी गोण्या धान्य आणि हजारो बैल यांचा शिस्तवार वाटप राजे बलदेव मल्ल यांनी केले. शेतीची कामे सार्वत्रिक सुरू झाली आणि काही हुशार शेतकऱ्यांनी तर शेते पेरूनही काढली. 4 महिन्यांचे पुरेसे अन्न आपल्या छपरीत साठविलेले आहे आणि शेते पेरून पुढील धान्याची समृद्धी करण्याकरिता गोठ्यात बैल सज्ज आहेत. हे दृश्य प्रत्येक शेतकऱ्याला सानंद नाचावयास लावे. सर्व तरुण लोक सैनिकीकरणात सामील होऊ लागले आणि गावोगाव पसरलेले लिच्छवी सैनिक त्यांना युद्धाच्या कला शिकवू लागले. मलय देश 8 दिवसात सोडून जा, नाहीतर देहांत प्रायश्चित्त मिळेल अशी मल्लकन्यकेची आज्ञा अंगदेशाच्या लोकास मिळते न मिळते तोच दुसरी आज्ञा सर्वत्र जाहीर झाली. मलय देशातून बाहेर पडण्याकरिता मलय देशाच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यास भरपूर वाहने दिली जातील. मात्र सर्व जेते लोक, व्यापारी, अंमलदार, धर्मोपदेशक आणि बाकी सर्व जसे मल्ल देशात हात हलवत आले तसे अंगावरील वस्त्रानिशी त्यांनी योग्य मुदतीत मल्लदेश सोडावा. कोणतीही व कसलीही किंमतवान वस्तू, कापड, धान्य, ऐवज अथवा दागदागिने नेण्याची पूर्ण मनाई आहे. या हुकुमाचा किंचितही भंग करणारा इसम देहांत शिक्षे इतक्या कठोर प्रायश्चित्तास पात्र होईल. हस्तिपाल राजाच्या राजवाड्यातून ही आज्ञापत्रे निघत आणि त्यांचा प्रसार मलय देशभर केला जाई. सेनापती सिंह म्हणाले, देश सोडून जाण्याची आज्ञा बरोबर आहे. येथील कोणतीही चीजवस्तू परकीयांना घेऊन जाता येणार नाही. अफाट लुटलेली संपत्ती मलय देशातीलच आहे. ती देशातील देशातच राहिली पाहिजे. सिंहाच्या या सूचनेस युवराज महावीर यांनी मान्यता दिली. राजे अश्वपाल यांनी ही आज्ञा लिहून काढली आणि मल्लकन्यकेने तिच्यावर आपले शिक्कामोर्तब केले. अंकदेशचे प्रतिराजन अनंगपाळ यांनी आपल्या सर्व अनुयायास मलय देश
सोडून दुसऱ्या आज्ञापत्राप्रमाणे कोणतीही चीज वस्तू न घेता स्वदेशी परतावे असा सल्ला दिला. नेमलेल्या दिवसांच्या आत अंगदेशचे सर्व रहिवासी मलय देश सोडून गेले. अंगाधिपती जितशत्रू यांना हा आकस्मिक घाला आणि लिच्छवीय राजशकटाच्या राजनीतीस सोडून झालेले वर्तन कळविण्यास प्रतिराजन यांना सवडही मिळाली नाही. लज्जेने काळे ठिक्कर पडलेले तोंड घेऊन प्रतिराजन अनंगपाळ जितशत्रूच्या दरबारी उपस्थित झाला. तेव्हा तो राजदरबार आश्चर्याने थक्क झाला. केवढा रुबाब, केवढा उन्मत्तपणा, केवढी अरेरावी प्रतिराजन यांची असावयाची. तो दरबारास येण्याच्या कित्येक दिवस अगोदर राजदरबारास त्याच्या आगमनाची आगाऊ वर्दी पोहोचवायची. तोच आपल्या दरबारचा प्रतिनिधी एकाएकी लपतछपत तोंड चुकवीत म्लान वदनाने दरबारी येत आहे हे पाहून राजापासून कनिष्ठ अंमलदारापर्यंत सर्व लोक आश्चर्याने थक्क झाले. शेवटी प्रधान अतुलमती म्हणाला, प्रतिराजन, काय बातमी आहे? असे दुःखी कष्टी का दिसता? कसली अनिष्ट गोष्ट तुम्हास कळवावयाची आहे काय? राजन, प्रधानजी आणि सर्व अधिकारी बंधू हो, प्रतिराजन म्हणाला, स्वमुखाने असली अनिष्ट व अपमानकारक बातमी निवेदन करण्यापेक्षा मरणाचे दुःख मला कमी वाटले असते. सर्वस्वी निरुपाय झाला. अचानक घाला पडला. कल्पनेच्या बाहेरील गोष्टी घडल्या. आपल्या देशावर भयंकर आपात घडला. त्याला मी काय करू? तो पुढे हळूहळू म्हणाला, मलय देशावरील आपले अधिराज्य संपुष्टात झाले आहे. तेथील जनता अराजक बनली असून सर्वत्र बेदिली पसरली आहे. सेनापती हस्तिपाल यांची कन्या आणि राजे अश्वपाल यांची कधीही न घडून येणारी एकी झाली आहे. त्यांच्या मदतीस लिच्छवींचे सैन्य सेनापती सिंह यांच्या अधिपत्याखाली युवराज महावीर यांच्यासह आले आहे. देशभर अहिंसा धर्माचा स्वीकार झाला आहे. राजनीतीची बंधने राजे चेटक यांनी तटातट तोडली आहे. दुष्काळ नाहीसा करण्याकरिता मलय देशभर लक्षावधी गोण्या धान्य आणि बैल लिच्छवी यांनी पाठविले आहे. त्यामुळे देशभर समृद्धी आणि सुख होऊन युवराज महावीर यांची मल्लकन्यकेच्या मुखाने सुटणारी आज्ञा प्रत्येक मल्ल पाळू लागला आहे. हजारो सैनिक मल्ल तरुणातून स्वातंत्र्याच्या युद्धात मरण्याकरिता सज्ज होत आहे. आम्हा सर्व जेत्यांना 8च दिवसात मलय देश सोडून जावे, नाहीतर देहांत शिक्षा देऊ असे हुकूम या नवीन राजशकटाने काढले आहे आणि या आज्ञेचा अंमल अत्यंत कडक रीतीने व सक्तीने होत आहे. राजन, माझ्या छोट्या सैन्याचा निभाव तेथे लागणे शक्य नाही असे पाहून निरुपायाने आम्ही सर्वांनी मलय देश सोडला. भयंकर मोठा अपमान. राजा जितशत्रू संतापाने लाल होऊन म्हणाला, तुम्ही सर्व लोक मल्लदेशात लढून मरता तर बरे झाले असते. शूरवीरास न शोभेसे वर्तन करून स्वतःचे जीने बचावून नामर्दपणे आपल्या जागा सोडून हललात, ही गोष्ट अत्यंत गैर झाली. धिक्कार असो तुम्हास. अनंगपाळ, तुम्ही इतके भ्याड असाल असे मला कधीही वाटले नाही. प्रसंग पडल्यावर जो शूराचे वर्तन करतो तो शूर, नाही तर शौर्याच्या कल्पना शंढ करीत असतात. त्रिवार धिक्कार असो तुम्हास. तेथेच मरण्यापेक्षा येथे काळे ठिक्कर तोंड घेऊन का आलात? माझ्या पराक्रमास आणि अंगदेशच्या शौर्यास तुम्ही बट्टा लावलात. जा, तुझ्या अनुयायांसह आपल्या घरी कोपऱ्यात तोंड खुपसून बैस, नाहीतर माझे शूर प्रजाजन तुझ्या तोंडावर थुंकतील आणि हाल हाल करून तुम्हा नामर्दांचे जीव घेतील. असे राजा बोलत आहे तोच अनंगपाळ बेशुद्ध होऊन आपल्या आसनावरून धाडकन खाली पडला.
राजदूतांकडून अनंगपाळास उचलून त्याच्या घरी पोहोचविण्यात आले आणि दरबार बरखास्त करून राजा प्रधानजीस घेऊन गुप्त खलबतखान्यात जाऊन बसला. सेनापती हस्तिपाल याला बोलावण्यास दूत पाठविला. राजा प्रधानजीस म्हणाला, आपल्या देशावर प्रसंग आणीबाणीचा आला आहे. लिच्छवी लोक अत्यंत शूर, अभिमानी आणि तेजस्वी आहेत. त्यांनी या बंडाचा पुरस्कार घेतला आहे. मल्ल लोक अहिंसावादी असल्याने अहिंसेचा पुरस्कर्ता महावीर यांच्या प्रोत्साहनाने एवढी प्रचंड मदत आणि लढण्याकरिता हजारो योद्धे पाठविण्यात आले आहेत असे दिसते. आपल्याच भाईबंदाकरिता लढवावयाचे आहे या भावनेने लिच्छवी सैन्य लढणार आहे. पावा आणि कुसिनारा हे परस्परांचे शत्रू, परंतु त्यांची एकी झाली आहे. युवराज महावीर याने सबंध मलय देश जागा केला आहे. या प्रचंड जागृतीस सेनापती सिंह आणि महावीर हे मदत करण्याकरिता सुसज्ज आहेत. स्वातंत्र्याकरिता हातावर शीर घेऊन लढणाऱ्या, भावनेने मस्त झालेल्या प्रखर शत्रूंशी आपणास सामना द्यावयाचा आहे. आपला सेनापती तर मल्लांच्या हाडामासांचा आणि सैन्यातील निम्मे अर्धे लोक मलय देशातील रहिवासी आहेत. युद्धाकरिता उदात्त हेतू नाही, उलट पक्षी आपल्याच लोकांची गुलामगिरी कायम करण्याकरिता आपण लढत आहोत. या हस्तिपाल आणि मल्ललोक यांच्या भावना अशा युद्धात सैनिकांच्या मनात वीरश्रींचा संचार कसा होणार? बरे, हस्तिपाल आणि त्याचे मल्ललोक रद्द करावेत तर आपल्याजवळ पुरेसे सैनिक नाहीत, योग्य सेनापती नाही. तुम्ही आम्ही युद्धावर जाऊन कसे भागणार? आपण मुत्सद्दी असलो तरी सेनानायकाचे काम कसे करणार? बोला प्रधानजी, तुमचा सल्ला बोला. मी किंकर्तव्यमूढ झालो आहे. त्यावर प्रधानजी शांतपणाने म्हणाले, राजेसाहेब, हस्तिपाल लढवय्या आहे, मुत्सद्दी नाही. हे लढवय्ये लोक अत्यंत स्वामीभक्त असतात आणि हस्तिपाल तसा आहेही. आपला हुकूम झाल्यावर स्वदेशी झुंज मरण्यासही हस्तिपाल कचरेल असे मला वाटत नाही. हे पहा, सेनापती आलेच, त्यांनाच प्रत्यक्ष विचारू. थोडक्यात प्रधानजींनी मलय देशातील उभारलेल्या बंडाची माहिती सेनापती हस्तिपाल यांना सांगितली आणि म्हणाले, या बंडखोरांचा पुरा निपात करण्याकरिता सर्व सैन्य घेऊन आपण जाणार किंवा काय हे विचारण्याकरिता तुम्हा येथे बोलविलेले आहे. महाराजांची काय आज्ञा आहे? हस्तिपालांनी छोटा प्रश्न केला. त्यावर राजा जितशत्रू म्हणाला, सेनापती, हस्तिपाल यांनी सर्व सेनेसह मलय देशावर स्वारी करावी आणि बंडखोरांचा पुरा बिमोड करून पावा आणि कुसिनारा येथे आमच्या जयाचे आणि अधिराज्याचे बावटे लावावेत. महाराजांचा हुकूम शिरसावंदे आहे. सेनापती हस्तिपाल म्हणाला, केव्हा जायचे याबद्दल आज्ञा व्हावी. तेव्हा राजा उतावीळपणाने म्हणाला, आजच निघा. त्यावर सेनापती विनंतीपूर्वक म्हणाला, माझे सैन्य बरेच दिवस युद्धाशिवाय बसून आहे. दारूच्या कोठारात भरपूर दारुगोळा नाही किंवा हत्यारांच्या संग्रहालयात भरपूर हत्यारे नाहीत. सैन्यास नवे कपडे दिले पाहिजेत. शिवाय स्वारीच्या इतरही पुष्कळ गोष्टी जमवाव्या लागतील. ही गोष्ट अत्यंत तातडीने केली तरी किमान पक्षी 15 दिवस तरी लागतील. 16व्या दिवशी राजराजेश्वर माझे सर्व सैन्य मलय देशच्या रोखाने कूच करू लागेल. ठीक आहे, राजा म्हणाला. प्रधानजी, सेनापती हस्तिपाल मागतील त्या सर्व गोष्टी आणि खर्चास भरपूर पैसा त्यांना द्या. हस्तिपाल, तुमच्या स्वामीभक्तीबद्दल मला अत्यंत अभिमान वाटत आहे. तुम्ही मलय देशातील बंडखोरास पादाक्रांत केले तर तुम्हास आमच्या अधिपत्याखाली पावा प्रांतचा राजा बनवीन. राजन, हस्तिपाल म्हणाला, मला काही नको. युद्धाहून परत आल्यानंतर आपली वाहवा मिळाली म्हणजे मला बस आहे. इतके बोलून हस्तिपाल तेथून निघून गेला. तेव्हा प्रधानजी म्हणाले, राजाधिराज,
आपल्या कल्पना आणि शंका नाहीशा झाल्या ना? कल्पना व शंका नाहीशा झाल्या, राजा म्हणाला, तरी युद्धातील यशाच्या खात्रीबद्दल चिंता वाटते. ह्या गोष्टी, प्रधानजी म्हणाले, युद्धानंतरच ठरणार आहे. त्यानंतर त्यांनी गुप्त खलबतखान्यातून पाय काढला. त्या दिवशी संध्याकाळी राजा हस्तिपाल आपल्या सेनेच्या पाहणीकरिता गेला आणि लवकरच युद्धाकरिता सज्ज झाले पाहिजे असे त्याने सांगितले. अनेक सैनिक उलट प्रश्न न करता स्तब्ध राहिले, पण एक धाडसी नौजवान सेनापतींना म्हणाला, युद्ध कोणाबरोबर करावयाचे आहे? त्यावर हस्तिपालाने सरळ उत्तर दिले, मलय देशातील मल्लांनी बंड पुकारले आहे, त्याचा समाचार घेण्यास जावयाचे आहे. म्हणजे? तो तरुण म्हणाला, आमच्याच मायभूमीत जाऊन आमच्याच भाईबंधांची कत्तल आम्ही करावयाची? म्हणजे सेनापती साहेब, गुलामगिरीतून मुक्तता व्हावी म्हणून माझा देश स्वातंत्र्याचे युद्ध करीत आहे. त्यांची गुलामगिरी कायम करण्याकरिता त्यांचे खून पाडावयाचे? या युद्धात आमच्या समशेरी हातातून गळून पडतील, मग आम्ही युद्ध कसे करणार? शिस्तीचा भंग केल्याबद्दल आणि सैन्यातील नियम मोडल्याबद्दल त्या धाडसी सैनिकास चापकांचे अनेक फटके खावे लागले. हस्तिपाल विषण्ण मनाने आपल्या छावणीत गेला. बोलणाऱ्यास शिक्षा दिली, पण त्याने बोललेले शब्द सेनापतींच्या मनात एकसारखे घुटमळत होते. शेवटी तो आपल्याशी म्हणाला, बस, स्वामीकार्य म्हणजे स्वामीकार्य. हस्तिपालच्या सेनेची हालचाल गुप्तहेरांनी पावापुरीच्या राजवाड्यात 4च दिवसात येऊन कथन केली. त्यावेळी मलय देशात स्वातंत्र्याची प्रचंड ज्योत घरोघर, गावोगाव आणि देशभर प्रज्वलित झाली होती. एकुलत्या एक पुत्रास त्याची माता आनंदाने ओवाळून युद्धावर जाण्यासाठी प्रोत्साहन देत होती, तर पिता आतुर होऊन सत्वर जाण्यास त्यास आज्ञापित होता. वाणिज्याच्या कामात वाकबगार असलेले तरुण पुत्र युद्धावर जावेत म्हणून त्यांचे प्रेमळ पिते त्यांची तयारी करून देत होते. लोहकार, सुवर्णकार, नापीत, विणकर या सर्वांनी आपल्या धंद्यातून गुंतलेल्या मुलांनी युद्धास जाण्याकरिता आग्रह धरला होता. सैन्यभरती हजारो तरुणांनी दररोज वाढत होती. प्रत्येक गावी सेनापती सिंह यांचे हजारो सैनिक पसरले होते आणि युद्धाचे शिक्षण देण्याचा कार्यक्रम देशभर चालू झाला होता. कुसिनारा येथे सेनापती सिंह राजा अश्वपाल याच्या मदतीने सैनिकीकरण करीत होता, तर महावीर पावापुरी राहून आसपासच्या लोकांचे सैनिकीकरण करीत होते. मलय देशच्या सैनिकांकरिता सर्वच उपसेनापती मलय देशातीलच नेमले गेले. सेनापती सिंह लिच्छवियांचा सेनानायक होता. एकंदर एकीकृत सैन्याचे 2 सारखे विभाग पडले. एकाचे अधिपत्य राजा अश्वपालाकडे दिले गेले, तर दुसऱ्या विभागाचे अधिपत्य मल्लकन्यकेकडे दिले गेले. तथापि वरिष्ठ सेनानी मल्लकन्यकाच राहिली. नव्या राज्याची अध्यक्ष आणि प्रमुख सेनानी म्हणून मल्लकन्यका काम करू लागली. ही सर्व घटना युवराज महावीर यांनीच ठरविली होती. यशाचे सर्व माप सेनापती सिंहाच्या पदरी नको, युवराज महावीरांच्या पदरी नको, लिच्छवी सेनेच्या पदरी नको, तर ते सर्वस्वी मल्लकन्यकेच्या पदरी पडावे, म्हणजे युद्धानंतरचा काळ तिच्या हुकमतीत राहील, असा महावीरांचा हेतू होता. शत्रूचे सैन्य कोणत्या दिशेने येत आहे याचे चित्र महावीरांसमोर होते. याच दिशेकडे वैशालीहून आलेला सर्व दारुगोळा आणि प्रचंड तोफा पाठविण्यात आल्या. देशभर सांडणीस्वार रवाना झाले आणि पावापुरीपासून 1 योजनावर मलय देशचे सर्व सैन्य एकत्र झाले. हस्तिपाल कन्यका
प्रमुख सेनानी हत्तीवर विराजमान झाली होती. बाकी सर्व सेनानायक व उपनायक घोड्यावर आरूढ झाले होते. सर्व सैनिकात युवराज महावीर प्रेमभराने उत्तेजन देत फिरत असत. तेव्हा सर्व सैनिक वीरश्रीने थरारून जात. 2 प्रहरी सर्व सैनिकात बसून महावीर भोजन करीत. तेव्हा तर सैनिकांचा आनंद गगनात मावेनासा होई. हा अहिंसेचा परमेश्वर आपला पाठीराखा असल्यावर शत्रूची दाणादाण उडवून देऊ, असे त्यांचे मन त्यांना सांगे. अखेर इतक्या चातुर्याने महावीरांनी आपले सैन्य हस्तिपालच्या तोंडावर नेले की गंगा नदीचे पात्र मध्ये पूर्व दिशेस निरुत्साही सेनापती हस्तिपाल व पश्चिम दिशेस वीरश्रीने संचारलेली सेनानी मल्लकन्यका अशी सैन्ये युद्धाकरिता सज्ज झाली होती.